मंडळी सावधान. हुकुमाची राणी मालिकेत आज असं काही घडलंय जे पाहून तुमच्या अंगावर शहारे आल्याशिवाय राहणार नाहीत. आजवर तुम्ही राणीचं प्रेम पाहिलं, पण आज तिचा रुद्र अवतार पाहण्याची वेळ आली आहे की काय? कथेने असं काही वळण घेतलंय की आता प्रत्येकाचा जीव टांगणीला लागलाय. रात्रीची वेळ, आभाळात चंद्र लपलाय आणि जमिनीवर नात्यांचा गोडवा दरवळतोय. इंद्रा बाहेर बाजेवर झोपायला जातो. अंगावर शहारा आणणारी थंडी आहे, पण राणी, आपली लाडकी राणी, त्याच्यासाठी मायेची चादर घेऊन येते. तिच्या गोळ्यात आज ती नेहमीची मस्ती नाही, तर एक अथांग कृतज्ञता आहे. ती हळूच इंद्राच्या जवळ जाते आणि मनातली सुप्त भावना ओठांवर येते. ती म्हणते, इंद्रजीत सर, मागच्या जन्मी मी नक्कीच काहीतरी खूप मोठं पुण्य केलं असणार, म्हणूनच तुमच्यासारखा देव माणूस मला नवरा म्हणून मिळाला. हे बोलताना तिचे डोळे पाणावतात आणि लाजून ती तिथून धावत सुटते. इंद्राच्या चेहऱ्यावर एक असं समाधान दिसतं, जणू त्याला जग जिंकल्याचा आनंद झालाय. पण थांबा मंडळी, हा सुखाचा काळ फक्त काही क्षणांचाच आहे, कारण या प्रेमाच्या सावलीच्या मागे मृत्यूचं काळं सावट दबा धरून बसलंय. दुसरीकडे त्या विखारी नागिणीसारखी उर्मिला आणि कपटी विक्रांत आपल्या सैतानी डावावर शिक्कामोर्तब करतायत. गजा, तो घरबेधी गजा, अंधारात लपून इंद्राचा फोटो काढतो आणि थेट विक्रांतला पाठवतो. विक्रांतचा डोळा रागाच्या आवेगाने लाल होतो आणि तो गरजतो, त्याचा कार्यक्रम तिथेच करून टाका. तो जिवंत राहता कामा नये. आज इंद्राचा सूर्य मावळलाच पाहिजे. आता दृश्य बदलतं. बाहेर कडाक्याची थंडी आहे. इंद्र आणि गोट्या शेकोटी पेटवून गप्पा मारत बसलेत. गोट्याला कशाचीच कल्पना नाही, पण त्या शेकोटीच्या उजेडाच्या पलीकडे अंधारात एक भयान आकृती सरकतीये. हातात लकाकणारी धारदार कुऱ्हाड घेऊन तो मारेकरी इंद्राच्या पाठीमागे हळूहळू पावलं टाकत येतोय. इकडे राणी घरात मनोमन सुखाच्या स्वप्नात रंगलीये आणि तिकडे तिचा सुहाग मृत्यूच्या दाढेत उभा आहे. तो गुंड आपली कुऱ्हाड उगारतो. इंद्राचं लक्ष नाहीये. आता काय होणार? तो घाव इंद्राचा जीव घेणार की राणीला काहीतरी अघटित घडणार असल्याचा साक्षात्कार होणार? बापरे, विचार करूनच अंगावर काटा येतोय. राणी वेळीच बाहेर येईल का, की गोट्या आपल्या भावासाठी स्वतःची छाती पुढे करणार? विक्रांतचा हा खुनी चेहरा आता तरी जगासमोर येईल का, की या शांत चाळीत आज रक्ताचे सडे पडणार? मंडळी, खेळ आता जीवावर बेतलाय. तुम्हाला काय वाटतं? राणी आपल्या विश्वासाच्या जोरावर काळजाच्या तुकड्याला म्हणजेच इंद्राला वाचवू शकेल का, की नियती आज काहीतरी वेगळंच लिहून बसलीये? तुमचं मत काय आहे? राणीने आता काय करायला हवं? कॉमेंट्समध्ये आपली प्रतिक्रिया नक्की कळवा. आणि हो, असेच चटका लावणारे अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी आपल्या पेजला आत्ताच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढचा भाग अजिबात मिस करू नका, कारण आता खरी ठिणगी पडणार आहे.